क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सामाजिक कार्यातून समाजात सत्यशोधक विचार रुजवला, असं प्रतिपादन क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू ॲडव्होकेट सुभाष पाटील यांनी केलं। शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि कोल्हापूरचे माजी खासदार दाजीबा देसाई यांच्या स्मृती दिनानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत ते बोलत होते। त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवन कार्याविषयीची सविस्तर माहिती यावेळी दिली। कोल्हापुरातील शेतकरी कामगार पक्ष शहर कार्यालयाच्या वतीनं या पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार दाजीबा देसाई यांच्या स्मृती दिनानिमित्त व्याख्यानमालेचं आयोजन पक्षाच्या शहर कार्यालयात करण्यात आलं होतं। या दरम्यान प्रति सरकार आणि क्रांतिसिंह नाना पाटील या विषयावर क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू ॲडव्होकेट सुभाष पाटील यांनी व्याख्यानमालेचं दुसरं पुष्प गुंफलं। अध्यक्षस्थानी महेश जाधव होते। यावेळी आपले विचार व्यक्त करताना ॲडव्होकेट सुभाष पाटील यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवन कार्याची सविस्तर माहिती सांगितली। वयाच्या 20व्या वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज यांना गुरु तर महात्मा ज्योतिबा फुले यांना आदर्श मानून क्रांतिसिंह नाना पाटील यांनी आपली हयात सामाजिक कार्यात खर्ची केली। सामाजिक कार्यातून त्यांनी समाजामध्ये सत्यशोधक विचार रुजवल्याचं त्यांनी नमूद केलं। महात्मा गांधी यांनी ब्रिटिशांविरुद्ध चले जावचा नारा दिला होता। यात क्रांतिसिंह नाना पाटील सक्रिय झाले होते। त्यांनी ब्रिटिशांचे डाक बंगले जाळले। अनेक वेळा त्यांना कारावास भोगावा लागला होता। पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी त्यांनी भूमिगत राहूनच आपली चळवळ चालू ठेवल्याचं त्यांनी सांगितलं। लहान मुलगा, पत्नी, आई, भाऊ यांच्या अंत्यसंस्कारालाही ते येऊ शकले नाहीत। इतकं त्यांनी स्वतःला देश सेवेत झोकून दिल्याचं ॲडव्होकेट पाटील यांनी स्पष्ट केलं। ब्रिटिशांनी नाना पाटील यांना पकडून देणाऱ्यांना त्या काळात 5,000 रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं, परंतु अखेरच्या श्वासापर्यंत ते ब्रिटिशांच्या हाती लागले नाहीत, असं त्यांनी सांगितलं। देशाच्या स्वातंत्र्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांचं मोठं योगदान राहिलंय। पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश इथं प्रति सरकारची स्मारक उभारली गेली, मात्र महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे आज तागायत प्रति सरकारचं स्मारक उभारू शकलं नाही, अशी खंतही ॲडव्होकेट सुभाष पाटील यांनी यावेळी व्यक्त केली। यावेळी बाबूराव कदम, प्राचार्य दिनकर पाटील, प्राचार्य TS पाटील, दिलीप कुमार जाधव, व्यंकप्पा भोसले, प्राचार्य GP माळी, राजाराम धनवडे, प्रकाश शिंदे, रवी जाधव, कॉम्रेड चंद्रकांत यादव, गीता कदम, प्रिया जाधव, शीतल पोवाळकर, बाबूराव पाटील यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आणि डाव्या चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते।